नमस्कार मित्रांनो, आज आपण भूनक्षा ऑनलाईन कसा काढायचा याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या जमिनीचा नकाशा, गट नंबर, सर्वे नंबर यांच्या मदतीने आपण मोबाईलवर किंवा संगणकावर भूनक्षा कसा पाहायचा ते स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरवर येऊन भूनक्षा टाईप करून घ्यायचा आहे. भूनक्षा टाईप केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपलं राज्य निवडून घ्यायचं आहे. राज्य निवडून झाल्यानंतर तुम्ही ग्रामीण किंवा शहरी भागातील आहे हे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर आपल्याला तालुका निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून झाल्यानंतर आपल्याला गाव निवडून घ्यायचा आहे. गाव निवडून झाल्यानंतर आपल्याला ज्याचा नकाशा काढायचा आहे तो सर्वे नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. सर्वे नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला नकाशावर निळ्या कलरने आपण जो सर्वे नंबर सिलेक्ट केला होता तो आपोआप शो होईल. सर्वे नंबर सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला भूनक्षा या साईडवर आपल्या आजूबाजूला किंवा 200 म्हणजे त्या सर्वे नंबरमध्ये जे जे उपविभाग असतील त्याची संपूर्ण माहिती या नकाशावर दाखवण्यात येईल. मित्रांनो, या भूनक्षाच्या मध्ये आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व सर्वे नंबरची माहितीसुद्धा आपण बघू शकतो. मित्रांनो, आपल्या जमिनीचा भूनक्षा काढण्यासाठी आपल्याला तलाठी किंवा इतर कुठेही जाण्याची गरज नाही. ते अगदी कमी वेळेमध्ये घर बसल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपच्या मदतीने आपण घर बसल्या काढू शकतो. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला भूनक्षाची प्रिंट काढण्यासाठी व्ह्यू रिपोर्ट या ऑप्शनवर जावं लागेल. व्ह्यू रिपोर्ट या ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्यासमोर आपण जो सर्वे नंबर इन्क्लूड केलेला होता तो नकाशा येते, नकाशाची PDF येते आपोआप ओपन होईल. सदर नकाशा हा PDF स्वरूपात असून आपण त्यामध्ये जे जे उपविभाग आहे त्याची संपूर्ण माहिती भूनक्षामध्ये पाहू शकतो. भूनक्षा काढण्यासाठी मित्रांनो आपल्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही. ते सहजासहजी घर बसल्या आपण मोबाईलवरून किंवा आपल्या लॅपटॉपवरून काढू शकतो. भूनक्षाची PDF ओपन झाल्यानंतर आपण ओपन झालेली PDFची प्रिंट सेव्ह करू शकतो किंवा प्रिंटआउट काढून सदर व्यक्तीस देऊ शकतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भूनक्षा ऑनलाईन कसा पाहावा व तो कसा डाउनलोड करावा याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा होता? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.